आधीच्या लेक्चरमध्ये आपण इनपुट डिव्हाइस म्हणजे काय? इनपुट डिव्हाइस कोणकोणते? हे पाहिलं. आता आपण आज आउटपुट डिव्हाइसेस म्हणजे काय? आउटपुट डिव्हाइसेसमध्ये कुठले-कुठले डिव्हाइसेस येतात ते आपण पाहूयात. जसं इनपुट डिव्हाइस आज्ञा देण्याचं काम करतात, कॉम्प्युटरला सूचना द्यायचं काम करतात. तसं आउटपुट डिव्हाइस ज्या डिव्हाइसद्वारे आज्ञा दिली जाते, त्या डिव्हाइसद्वारे प्रक्रिया होऊन जी प्रोसेस होते आणि मग जो आउटपुट दिसतो, ते डिव्हाइस जे देतील ते म्हणजे आउटपुट डिव्हाइस. संगणकाला दिलेल्या माहितीच्या आधारावर ते प्रक्रिया करून जी माहिती आपल्याला एखाद्या साधनाद्वारे, ज्या डिव्हाइसद्वारे ध्वनी, प्रतिमा, शब्द, कृती सादर करतो, त्याला आउटपुट डिव्हाइस असे म्हणतात. म्हणजे जे आपल्याला रिझल्ट दाखवतात, निकाल मिळवण्यासाठी आपल्याला ही खूप महत्त्वाची असतात. इनपुट उपकरणाद्वारे आपण जी आज्ञा देतो, त्यालाच प्रक्रिया करून जो निकाल मिळतो, जो रिझल्ट मिळतो, त्यालाच आउटपुट प्रकरणांची आवश्यकता भासते. उदाहरणार्थ आपण आता समजा जर काही टाइप केलं, तर ते आपल्याला कशावर दिसेल? तर मॉनिटरवरती दिसेल. समजा आपण काही टाइप केलं, ती फाईल सेव्ह केली आणि ती प्रिंट काढली, तर आउटपुट कोण देणार आहे? प्रिंटर देणार आहे. म्हणजेच प्रिंटर आणि मॉनिटर हे 2 बेसिकली आउटपुट डिव्हाइसेस आहेत. या 2 उपकरण आउटपुट देण्याचं काम 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 करतात. म्हणजेच काय? कॉम्प्युटरने केलेली प्रक्रिया युजरला समजेल अशा भाषेत स्वरूपात दाखवण्याचं काम कोण करतं? तर आउटपुट डिव्हाइसेस करतात. मग कोण करतं? तर आउटपुट डिव्हाइसेस मॉनिटर आहे, प्रिंटर येईल, स्पीकर्स ज्याच्यातून आवाज बाहेर पडतो, आउटपुट देतो. हेडफोन सुद्धा एक स्पीकरचंच काम आहे. प्रोजेक्टर हा सुद्धा एक मॉनिटरचाच प्रकार आहे. त्यामुळे हे सगळे आउटपुट डिव्हाइसेस आहेत. आता आपण मॉनिटर बघूयात. मॉनिटरच्याच आउटपुटला नेहमी सॉफ्ट कॉपी असं म्हटलं जातं बघा. सॉफ्टवेअर म्हणजे सॉफ्ट ज्याला आपण टच करू शकत नाही, पाहू शकतो, पण हाताळू शकत नाही, असं म्हणजे सॉफ्ट कॉपी. आपली जी कॉपी असते ती कॉम्प्युटरमध्ये असते. त्यामुळे मॉनिटरवरती आपल्याला ती कॉपी दिसते फक्त. पण ज्यावेळेस आपण त्याला प्रिंट आउट काढू त्याला हार्ड कॉपी असं म्हटलं जातं. मॉनिटरचं रिझोल्यूशन जी क्लॅरिटी असते, जे वैशिष्ट्य म्हणजेच मॉनिटरचं रिझोल्यूशन. आता मॉनिटरमध्ये सुद्धा प्रकार आहेत. जो पहिले मॉनिटर्स असायचे ते सी-आर-टी टाइप असायचे. कॅथोड रे ट्यूब मोठे असायचे आकाराने. नंतर टेक्नॉलॉजी हळू-हळू डेव्हलप झाली. मग आपण एल-सी-डी वापरायला लागलो, लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. त्याच्यानंतर एल-ई-डी आले, लाईट इमोटिंग डायोड. त्याच्यानंतर प्लाझ्मा डिस्प्ले आले. अशा प्रकारचे बरेच डिस्प्ले आपण बघितलेत मॉनिटरमध्ये. हे डिस्प्ले देण्याचं काम करतात. आपली मॉनिटरची एक स्क्रीन म्हणजे हा सुद्धा एक डिस्प्लेच आहे. त्याच्यानंतर आधी जे प्रोजेक्टर वापरायचे ते सुद्धा एक प्रकारचे मॉनिटर्सच आहेत. त्याच्यानंतर दुसरा आउटपुट डिव्हाइस म्हणजे प्रिंटर. प्रिंटर काय काम करेल? जी काही आपण कॉपी तयार केलेली आहे, फाईल तयार केलेली आहे, प्रिंट काढायची असेल, हार्ड कॉपी काढायची असेल, तर त्याला प्रिंटर थ्रू आपण त्याचं आउटपुट काढतो. प्रिंटरच्याच आउटपुटला नेहमी हार्ड कॉपी असं म्हटलं जातं. प्रिंटरचं रिझोल्यूशन DPI डॉट पर इंच अशामध्ये मोजलं जातं. मग आता प्रिंटरचे पण प्रकार आहेत. जसं की लेझर प्रिंटर आहे, फोटो प्रिंटर आहेत, इंकजेट प्रिंटर आहेत, थर्मल प्रिंटर आहे. प्लॉटर हा सुद्धा एक प्रिंटरचंच काम आहे. सिव्हिल इंजिनिअर्स, मेकॅनिकल इंजिनिअर्स नकाशे प्रिंट काढणं मोठमोठ्या तर त्याच्यासाठी प्लॉटर नावाचे प्रिंटर वापरले जातात. थर्मल प्रिंटर आपल्याला एटीएम सेंटर्सवरती किंवा तिकीट काढताना पटकन प्रिंट काढले जातात असे थर्मल प्रिंटर्स आहेत. इंकजेट प्रिंटर नावातच उल्लेख आहे इंक या प्रिंटरमध्ये शाई टाकली जाते, लिक्विड टाकलं जातं, लिक्विड स्वरूपात शाई टाकली जाते आणि मग कलर प्रिंटर वगैरे आपण त्याच्यातून काढू शकतो. ब्लॅक अँड व्हाईट पण प्रिंटर येतात. लेझर प्रिंटरमध्ये शाई नाही टाकली जात. पावडर फॉर्ममध्ये याच्यामध्ये शाई टाकली जाते. एका ड्रममध्ये एका ह्याच्यामध्ये पावडर भरली जाते. त्या पावडरनी प्रिंट काढले जातात. फोटो प्रिंटर आपल्याला माहितीच झालंय. आपण आता लगेचच फोटो जर काढायला गेलो तर आपल्याला 2 मिनिटात प्रिंट काढून मिळते. तर हे कुठले आहेत पटकन वापरले जाणारे फोटो प्रिंटर्स आहेत. आणखीन काही प्रिंटर्स आहेत जे बँकेमध्ये वापरले जातात ते म्हणजे डॉट मॅट्रिक्स प्रिंटर असतात. मोठमोठे शीट्स प्रिंट काढले जातात बँकेमध्ये. आवाज खूप मोठा-मोठा येतो. ते झाले डॉट मॅट्रिक्स प्रिंटर. असे बरेच वेगवेगळे प्रकारचे प्रिंटर्स आहेत. त्याच्यानंतर आपण पुढचा डिव्हाइस बघितला आउटपुटमध्ये तो म्हणजे स्पीकर्स आणि हेडफोन्स. याच्यामध्ये माहिती देण्यासारखं काही नाही, पण स्पीकर आणि हेडफोन हे दोन्ही आउटपुटमध्ये येतील आणि मायक्रोफोन मात्र इनपुटमध्ये येतील. अशा पद्धतीने हे आउटपुट डिव्हाइस झाले आणि असे पण काही डिव्हाइस आहेत, की ते इनपुट आणि आउटपुटचं दोन्हीचं काम करतात. ते म्हणजे टेलिफोन, ड्रोन्स, त्याच्यानंतर रोबोट्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याच्यानंतर मल्टीफंक्शनल डिव्हाइस. मल्टीफंक्शनल डिव्हाइस म्हणजे ज्याच्यामध्ये प्रिंटर, स्कॅनर, झेरॉक्स सगळं अटॅच असतो. असा म्हणजे मल्टीफंक्शनल डिव्हाइस. तो सुद्धा
इनपुट आणि आउटपुट कॉम्बिनेशनमध्ये मोडतो. त्याच्यात इनपुट डिव्हाइस पण आहे आणि आउटपुट डिव्हाइसमध्ये मोडतो. जसं स्कॅनर हा सेपरेटली इनपुट डिव्हाइस आहे आणि प्रिंटर आउटपुट डिव्हाइस आहे. मग हे दोन्ही एकत्र आले की इनपुट आणि आउटपुटचं कॉम्बिनेशन होतं. आपले पूर्वीचे टेलिफोन हे इनपुट आणि आउटपुटचं दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. त्याच्यात माईक सुद्धा आहे आणि स्पीकर सुद्धा आहे. त्याच्यानंतर ड्रोन्स, त्याच्यानंतर रोबोट्स याच्यामध्ये इनपुट पण फंक्शन असतं आणि आउटपुट पण दोन्ही गोष्टी त्याच्यातूनच केल्या जातात. अशा पद्धतीने इनपुट आणि आउटपुट दोन्ही कॉम्बिनेशन असलेले पण डिव्हाइसेस आहेत. अशा पद्धतीने आपण या लेक्चरमध्ये आउटपुट डिव्हाइस बघितले आणि इनपुट आणि आउटपुटचे कॉम्बिनेशन असलेले डिव्हाइसेस बघितले.